वाटतंय आणि पूजेची वाट पाहतोय. विठ्ठलाकडे काय मागणार? विठ्ठलाकडे सगळ्यांसाठी तो आपला बळीराजा असो किंवा महाराष्ट्राचा एक सामान्य माणूस, देशाचे नागरिक यांचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटावे आणि त्यांचं जीवन सुखद व्हावे हीच मागणी. उद्या महापूजा आहे, महापूजा आधी एखादा अभंग किंवा ओवी होऊन जाऊ द्या. पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला. मला एक शेवटचा प्रश्न घेते. आपण बघतोय पूर्ण देशभरात आंदोलन केलं जातं जनतेकडून. त्या आंदोलनावर तुमची नेहमी एक सेपरेट भूमिका असते, ठाम भूमिका असते. तर या आंदोलनावर तुमची काय भूमिका? आंदोलन जोपर्यंत त्या पेपर फुटीच्या बाबतीत आहे, नीटच्या, ते करेक्ट आहे आणि आता गव्हर्नमेंट पण ऑलरेडी त्याच्या बाबतीत गव्हर्नमेंट कामं करत होती बॅक स्टेज. पुढे येऊन आता ते आपल्याला रिझल्ट्स पण कळत आहेत की ते फास्ट ट्रॅक कोर्ट्स असो किंवा त्यांची शिक्षा वाढवणं असो जे ह्यात अशा खराब कामांमध्ये आहेत आणि वेगवेगळे हे लोक बदल आणतायत. तर मला वाटतं जसं स्टुडंट्सना अपेक्षित आहे की जेव्हा परीक्षा होतात तेव्हा पेपर फुटी नको व्हायला आणि त्यांच्यावर अन्याय नको व्हायला, तर यापुढे असं नाही होणार याची पूर्ण आपली सरकार तसदी घेते. या आंदोलनात कलाकार सुद्धा मोठ्या प्रमाणात उतरले, राष्ट्रीय आणि राज्यातले कलाकार सुद्धा मोठ्या प्रमाणात उतरले. नक्कीच. आणि प्रत्येकाला, कोणत्याही माणसाला किंवा कलाकाराला आपले विचार प्रकट करण्याचा एक हक्क आहे, ते बजावतायत, ही चांगलीच गोष्ट. दोन ठाकरे एकत्र येऊन मोर्चा काढायला लागले, याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न चालू आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा. मला वाटतं की ते एकत्र येऊन काही करताहेत. इतके दिवस वेगळे होते, आता एकत्र आले आहेत, हीच एक चांगली गोष्ट आहे. आपल्याला ती पॉझिटिव्हली घ्यायला. अनेक महिलांवर सुद्धा आपण बघितलं पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. त्या संदर्भात महिलांबद्दलही गैरवर्तन नाही, ते तर मी हे सांगू इच्छिते की पोलिसांवर पण काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पण वार केला आणि काही मुलांवर पण झाला वार. हे एकदमच निंदनीय आहे आणि तो क्षण काळा क्षण होता आणि आता हे असं पुढे नको व्हायला. पोलीस जे गैरवर्तन केलेले त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. एका मुलीचं हे केलं त्यांनी या आंदोलनामध्ये. कोणीही कुठेही गैरवर्तन केलं असो त्यांच्यावर नक्कीच ऍक्शन व्हायला पाहिजे. धन्यवाद. मॅडम काय मागायचं ते राहिलं पाहिजे. आम्हाला साकडं फक्त पाहिजे विठ्ठलाला. मॅडम उद्या विठ्ठलाला साकडं काय मागायचं? विठ्ठलाच्या चरणी हेच साकडं की प्रत्येक महाराष्ट्राचा नागरिक, देशाचा नागरिक, जे त्याच्यासमोर जे प्रश्न आहेत ते सुटो. आपला जो बळीराजा आहे तो सुखी हो आणि सगळ्यात जरुरी म्हणजे आपले जे नेते आहेत, मोदीजी असो, देवेंद्रजी असो किंवा राज्यकर्ते असो, त्यांना एवढी सद्बुद्धी राहो की लोकांसाठीच ते जीवनभर झटतात. मॅडम आषाढीची पूजा आणखीन किती वर्ष व्हावी तुमच्या आणि फडणवीस साहेबांच्या हस्ते, काय मागणं करणार? आम्ही तर जीवनभरच करणार ना. कुठेही असो, नागपूरमध्ये असो, मुंबईत असो, पंढरपूरला असो, आम्ही आपल्या घरून पण पूजा करतोच दरवर्षी. आषाढी एकादशीची पूजा, महापूजेचं बोलतो. महापूजा आम्ही घरून पण करतो. विश्वास आमचा तोच आहे महापूजेवर, विठ्ठलावर. पुढच्या वर्षी दिल्लीत जाणं होईल? नाही, मला महाराष्ट्रातच राहायचंय आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.